प्रोटीन पावडर खाल्ली की किडनी खराब होते। जेव्हा प्रोटीन मेटाबोलाइज होतो त्याचा वेस्ट मटेरियल युरिया तयार होतो। जेवढं जास्त तुम्ही प्रोटीन खाणार आहात तेवढं जास्त तुमची बॉडी युरिया तयार करणार आहे। नॉर्मल केस मध्ये युरिया युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर काढलं जातं, पण किडनी फंक्शनिंग मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर युरिया पूर्णपणे शरीराच्या बाहेर काढलं जात नाही। पण हा प्रॉब्लेम किडनीचा आहे, प्रोटीनचा नाहीये। जर जास्त वेळपर्यंत युरिया शरीरात राहिलं तर त्याचं रूपांतर युरिक ऍसिड मध्ये होतं आणि त्याच्यामुळे किडनी स्टोन किंवा संधी रोग हा होऊ शकतो। त्यामुळे प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनी खराब होत नाही। ज्याला ऑलरेडी किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याला डॉक्टर सांगतो की प्रोटीन खाऊ नको आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनी खराब होते। पण आता ऑलमोस्ट आपण 2026 मध्ये जाणार आहोत आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय की प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनी खराब होते, तर भावा तुला एज्युकेशनची फार गरज आहे। इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा थोडासा स्वतःवरती वेळ दे, चॅट जीपीटीचा यूज कर आणि थोडासा स्टडी कर की खरंच प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनी खराब होते का। याचं ऐकतो त्याचं ऐकतो आणि तू पण म्हणायला चालू करतो की प्रोटीन खाल्ल्यामुळे किडनी खराब होते। थोडं स्वतःचं डोकं लाव की प्रोटीन पावडर बनते दुधापासून, ना की कुठल्या केमिकल्स पासून। फक्त दुधाचा एक्स्ट्रॅक्ट फॉर्म प्रोटीन आहे, तर असं काही होत नाही। हा व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तीला शेअर करा जो अजूनही 1857 मध्ये असल्यासारखा विचार करतोय की प्रोटीन पावडर खाल्ल्यामुळे किडनी खराब होते। थँक्स फॉर वॉचिंग, फॉलो फॉर मोर।